आले का सगळे? तर चला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सिम्पल अँड टेस्टी रेसिपीज. तर आज बघूया मस्त अशा लुसलुशीत, मऊसूद आणि टम्म फुगलेल्या चपात्या कशा बनवायच्या. चपात्या छान मऊसूत, लुसलुशीत आणि अशा छान टम्म फुगलेल्या चपात्या बनवायच्या असतील तर या पद्धतीने मी बनवते. तर चला तुम्हाला पण दाखवते मी कशी पीठ मळते. पीठ मळण्यापासून ते अगदी चपाती फुलेपर्यंत, छान अशी फुगेपर्यंत पूर्ण रेसिपी बघा. तर इथे बघा मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतले. तर गव्हाचं पीठ घेताना आपण पीठ छान असं व्यवस्थित चाळूनच घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये थोडाफार जो चाळ असतो तो असा निघून जातो. नाहीतर काय होतं, मग आपण पीठ जर चाळून घेतलं नाही तर तो चपाती लाटताना मध्ये येतो, मग ते चपाती व्यवस्थित लाटली जात नाही. तर इथे आता मी छान असं पीठ चाळून घेतलं आहे. आता याच्यामध्ये मी छोट्या चमच्याने 1 चमचा मीठ टाकून घेतलं आहे. तर मिठामुळे आपली चपातीला छान टेस्ट येते. आता इथे बघा मी या पद्धतीने आता मी पीठ घेतलं, या पिठाचे माझे 9 चपात्या झालेले आहेत. मी हाताने असे मूठ पीठ बाजूला घेतले. अशा पद्धतीनेच मी मोजते आणि त्याच ह्याने मी अंदाज घेते की ह्या पिठाचे किती चपात्या होतील. तर याच्या माझ्या 9 चपातीचं पीठ माझं हे झालेलं आहे. तर आता मी हे पीठ छान असं मळून घेते. तर मळताना काय करायचं, जेव्हा आपण पीठ मळायला घेतो ना, त्यावेळेस पूर्ण पीठ असं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं. जे आपलं सगळं सुकं पीठ आहे ते पाण्यामध्ये छान असं भिजवून घ्यायचं आणि त्यानंतरच पीठ आपण व्यवस्थित असं मळून घ्यायचं. तर इथे बघा मी पूर्ण पीठ असं छान पाण्यामध्ये भिजवून घेते, जेणेकरून काय होतं, पीठ मळताना पण आपल्याला जास्त असं अवघड होत नाही, पटकन मळलं जातं. तर इथे बघा पीठ मळून घेतल्यामुळे हे सगळं पीठ अगदी एकजीव झालेलं. तर इथे मी पिठाचं छान असं मसा लागेल असं थोडं थोडं पाणी घेऊन मी छान असा घट्टसर गोळा करून घेणार आहे. पीठ अजिबातही पातळ मळायचं नाही, पीठ छान असं घट्ट मळून घ्यायचं. आणि तेल वगैरे काही आत्ता घालायचं नाही आहे पिठामध्ये, आपल्याला असंच पीठ मळून घ्यायचं. तर इथे बघा मी असा घट्टसर गोळा करून घेतला आहे पिठाचा. कारण यासाठी की आपल्याला हे पीठ 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवून द्यायचे. जेव्हा आपण हे 15 ते 20 मिनटं पीठ बाजूला ठेवून देतो, तेव्हा हे पीठ छान असं भिजलं जातं आणि थोडंसं सैलसर होतं. त्याच्यामुळे पीठ मळताना पूर्ण असं घट्ट मळून घ्यायचं. आणि जेवढं आपण पीठ आता 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं जेवढं आपण जे पीठ असं भिजायला ठेवतो, तेवढ्या चपात्या आपल्या खूप छान आणि मऊसूद होतात. तर इथे बघा माझं पीठ असं छान मऊसूद झालेलं. एक 20 मिनटानंतर मी हे पीठ घेतलं आहे, तर छान असं मऊसूद झालेलं. तर आता मी पहिले ह्याला तेल वापरलं नव्हतं, तर आता मी याला एक चमचाभर तेल टाकलं आहे आणि तेल टाकल्यानंतर अगदी 1 मिनटाच्या आतमध्ये आपले हे पीठ छान एकजीव होतं. कारण जास्त असं वेळ पण लागत नाही आणि जास्त आपल्याला असं जोर पण लावावा लागत नाही, अगदी पटकन पीठ होऊन जातं. तर हे बघा माझं अगदी अर्ध्या मिनटामध्ये माझं इथं पीठ तयार झालं आहे. इथे बघा किती छान आणि मस्त पीठ तयार झाले चपातीसाठी. तर या पद्धतीने पीठ छान तयार झालं ना, तर आपल्या चपात्या पण खूप छान होतात. तर इथे बघा मी आता मस्त असे गोळे करून घेते. मी चपात्या छोट्या करत नाही, माझ्या चपात्या खूप मोठ्या असतात, त्याच अंदाजाने मी पीठ घेतलेलं. तर इथे बघा मी 9 चपातीचं पीठ घेतलेलं, तर माझ्याबरोबर 9 चपात्या झाल्या तिथे. तर तुम्ही पण असं जर नसेल तुम्हाला जसा पिठाचा अंदाज घ्यायला येत, तर या पद्धतीने करून बघा. तर चला आता आपण छान अशा चपात्या करून घेऊया. तर कशा बनवायच्या चपात्या, तर इथे बघा मी छान असे गोळे बनवून घेतलेत. तर अगदी थोडंसं पीठ लावून घ्यायचं दोन्ही साईडून आणि एक पुरीच्या जसे आपली पुरी असते ना, त्या पद्धतीने छोटीशी अशी लाटून घ्यायची. आणि लाटून घेतल्यानंतर छान असं पूर्ण तेल लावून घ्यायचं व्यवस्थित. हे तेल मी डिशमध्ये घेतलं आहे. तर इथे बघा मी ह्या ज्या आपण जे पुरीच्या साईजने चपाती लाटली ना, त्याला छान असं तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडंसं पीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर घडी करून परत थोडंसं तेल लावून घ्यायचं. अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आणि छान अशी गोलसर चपाती लाटून घ्यायची. तर बघा मी कशी लाटते.
तर छान फिरवून फिरवून चपाती लाटून घ्यायची आणि जेवढं आपण जास्त असं पीठ छान असं मळून घेतो ना आणि भिजवून घेतल्यामुळे एक 15 ते 20 मिनटं अगदी चपाती लाटताना आपल्याला पीठसुद्धा लावावं लागत नाही. इतकी छान चपाती लाटली जाते आणि चिकटतही नाही पोळपाटाला. तर बघा मस्त अशी चपाती छान लाटली जाते. तर नुसती चपाती लाटली जात नाही पण छान अशी फुगते आणि जरी तुम्ही सकाळी केलेली चपाती संध्याकाळी खाल्ली ना तरी असं वाटणार नाही की ही सकाळी केलेली चपाती आहे. इतकी छान मऊसूद आणि अशी टम्म फुगलेली लुसलुशीत चपाती होते. तर नक्की ट्राय करा तुम्ही एकदा. तर चपात्या करायला घेतो त्याच वेळेला आपण तवा तापत ठेवायचा. तवा पण जेणेकरून आपण जेव्हा चपाती भाजतो तेव्हा तवा पण आपला छान असा गरम व्हायला पाहिजे. तर इथे बघा दुसरी पण मी चपाती करून दाखवते. तर जेव्हा आपण चपात्या बनवतो ना तेव्हा तवा छान गरम व्हायला पाहिजे, कारण जेव्हा आपण तव्यामध्ये चपाती टाकतो तेव्हा जर तवा गरम नसेल तर चपाती व्यवस्थित भाजली जात नाही आणि थोडीशी अशी कडक होते. थोडीशी त्यासाठी तवा पण छान असा गरम असायला हवा. तर इथे बघा तवा छान असा तापला आहे तर मी इथे चपाती भाजते. आता बघा किती छान अशी मस्त अशी फुगायला लागली. तुम्ही बघू शकता किती मस्त चपाती झाली. तर ह्या अशा चपात्या बनवण्यासाठी ना पीठ छान आपलं भिजावं लागतं. तर पीठ छान भिजलं ना तर चपात्या पण खूप मस्त होतात. तर अगदी मला सुद्धा पहिल्या चपात्या येत नव्हत्या. खूप खूप दिवसानंतर मी चपात्या करायला शिकले, पण इतक्या मस्त चपात्या होतात ना माझ्या आता सर्वांना आवडतात. तर बघा तुम्ही अगदी छान फुगतात चपात्या. तर या पद्धतीने केल्या ना तर तुमच्या पण चपात्या नक्कीच छान होतील. इथे छान अशा दोन्ही साईडून चपात्या मस्त भाजून घ्यायच्या. चपात्या अशा गवळ्या भाजून घ्यायच्या, जास्त अशा करपावायच्या नाहीत. त्याच्यामुळे कसं होतं मग चपातीची टेस्ट पण जाते आणि दिसायला पण छान दिसत नाही. तर अगदी छान अशा गवळ्या गवळ्या भाजून घ्यायच्या. तर बघा इथे मी कशा भाजते आणि माझ्या चपात्या कधीच करपत नाहीत. खूप छान आणि मस्त होतात. तर नवीन शिकत असाल चपाती बनवायसाठी तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. अगदीच तुम्हाला एकदम सोपी पद्धत आहे आणि खरंच खूप छान चपात्या होतात. तर बघू शकता तुम्ही अशाच मी सगळ्या चपात्या करून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते की कशा माझ्या चपात्या होतात. तर याच पद्धतीने बघा मी जशी पहिली दाखवली होती त्याच पद्धतीने मी दुसरी पण छान लाटून घेते अशी. तर ही पण चपाती छान अशी भाजून घेऊया. तर चला आता अजून एका वेगळ्या पद्धतीने लाटून बघूया चपाती. तर इथे बघा मी हा चपातीचा मस्त असा गोळा घेतला आहे आणि ह्याला काय करायचं असं लांबट थोडंसं आकारामध्ये लाटून घ्यायचं. अगदी सोपी ही पण अगदी सोपी पद्धत आहे आणि याला मधून अशी एक थोडंसं मधून असं चिमट घेऊन धरून घ्यायची त्याला आणि दोन भाग करायचे आणि दोन्ही साईडला मधून तेल लावायचं आणि या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची. तर इथे आता मी चपाती लाटायच्या अगोदर मी दुसरी चपाती भाजते ती पण बघा तुम्ही. तर इथे बघा माझी दुसरी चपाती छान आणि मस्त अशाच फुगतात चपात्या. तर पूर्ण अगदी व्यवस्थित फुगते आणि खूप छान अगदी मऊसूद होतात. तर छान आणि दोन्ही साईडून एकदा पलटून झालं की आपण लगेच तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडून व्यवस्थित तेल लावून घेऊन मगच भाजून घ्यायची छान. आणि चपाती लाटताना जर जास्त पीठ लावलं नाही तर असं तेल छान असतं म्हणजे जास्त पीठ लावलं चपाती लाटताना तर चपाती अशी खूप अशी पांढरी दिसते म्हणजे काटामध्ये. तर तशी न होता शक्यतो जेव्हा आपण चपाती लाटेल तेव्हा पीठ थोडंसं कमीच लावायचं त्याला चपातीला. तर बघा इथे माझी दुसरी पण चपाती किती छान झाली आहे. तर आता बघा मी ही चपाती लाटून घेते जी तुम्हाला दाखवली ती. तर ह्या चपात्या सगळ्या मी याच पद्धतीने करून घेते आणि तुम्हाला जर हा माझा चपाती कशी बनवायची हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर काही कमेंट करायचे असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप साध्या आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी आणि खूप साधे आणि सोपे अगदी अगदी पटकन होणारे जे पदार्थ आहेत ते बघण्यासाठी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू परत अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.